नमो बुद्धाय. जय भीम. जातक कथा. अन्यायी अधिकारी. वाराणसीमध्ये दुसरा एक ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी आमचा बोधिसत्व लहान अधिकारावरून बढती होत होत परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरविणारा मुख्य अधिकारी झाला. बोधिसत्व मालाची यथायोग्य किंमत ठरवित असे, पण ब्रह्मदत्ताला ते न आवडल्यामुळे तो बोधिसत्वाला एकांत स्थळी बोलावून म्हणाला, मित्रा, तुला लहान अधिकारापासून मी ह्या मोठ्या अधिकारावर चढविले आहे. ते काय हे तुला माहीत आहे काय? बोधिसत्व म्हणाला, महाराज, माझ्या प्रामाणिकपणाचे हे फळ आहे असे मी समजतो. आजपर्यंत ज्या ज्या लोकांशी माझा संबंध आला त्यांना कोणत्याही रीतीने मजपासून ताप झाला नाही. एवढेच नव्हे, सर्वत्र मी आपल्या प्रजेची यथाशक्ती सेवा केली आहे. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध देखील दुर्बळांचा मी कैवार घेतला आहे. या माझ्या कामगिरीने प्रसन्न होऊन श्रीमंतांनी या अधिकारावर मला आणले अशी माझी समजूत आहे. ब्रह्मदत्त म्हणाला, तू माझ्या प्रजेची सेवा केलीस हे ठीक आहे, पण तुझा पगार माझ्या तिजोरीतून मिळत असल्यामुळे तू माझ्या सेवेत अंतर पडू देता कामा नये. कधीकधी प्रजेचा आणि राजाचा अर्थ एकच असतो असे नाही, आणि राजसेवकाने प्रथमतः आपल्या धन्याचा अर्थ साधून सवड झाल्यास इतरांचा साधावा हे योग्य आहे. आज मी तुला या ठिकाणी बोलावून आणले त्याचे कारण हे की परदेशाहून येणाऱ्या मालाला खरीखुरी किंमत देऊन तू जर माल खरेदी करू लागलास तर माझी तिजोरी थोडक्या मुदतीत रिकामी पडेल. बोधिसत्व म्हणाला, पण ह्या बाबतीत मला दुसरे काही करिता येण्यासारखे आहे असे वाटत नाही. सत्य सर्वात श्रेष्ठ आहे हे सुभाषित आपणाला माहीत आहेच. तेव्हा सत्याचा भंग होऊ न देणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य होय. पण समजा परदेशातून आलेल्या मालाची मी भलतीसिलती किंमत ठरविली तर देशोदेशी आपल्या राजपद्धतीची अपकीर्ती होईल आणि कोणताही चांगला व्यापारी आपला माल घेऊन ह्या शहरात येण्यास धजणार नाही. प्रामाणिकपणाने परमार्थच साधतो असे नाही, परंतु प्रपंचात देखील प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखावह मार्ग नाही. परंतु त्या लोभी राजाला बोधिसत्वाचा प्रामाणिकपणाचा मार्ग आवडला नाही. त्याने त्याला त्या अधिकारावरून दूर केले आणि त्याच्याऐवजी आपल्या भोवती जमलेल्या तोंडपूजे लोकांपैकी एकाला त्या अधिकारावर नेमले. तो गृहस्थ राजाला आवडेल अशा रीतीने परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरवित असे. तो राजाच्या मर्जीतील असल्यामुळे त्याविरुद्ध कोणी तक्रार केली नाही. काही काळ गेल्यावर उत्तरेकडील देशातून एक घोड्याचा व्यापारी 500 उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी वाराणसीला आला. राजाच्या किंमत ठरविणाऱ्या नवीन अधिकाऱ्याने त्या घोड्याची किंमत पावशेर तांदूळ ठरविली. त्याप्रमाणे राजाने त्या व्यापाऱ्याला पावशेर तांदूळ देऊन घोडे आपल्या पागेत बांधण्यास हुकूम केला. गरीब बिचारा व्यापारी ते तांदूळ फडक्यात बांधून आसवे गाळीत तेथून चालला. वाटेत बोधिसत्वाची आणि त्याची गाठ पडली. तेव्हा तो बोधिसत्वाला म्हणाला, आजपर्यंत मी असा कधीही नागवलो नाही. तुम्ही अधिकारावर असाल अशा समजुतीने मी 500 निवडक घोडे घेऊन विकावयास आलो. परंतु त्या राजाच्या आवडत्या मूर्ख अधिकाऱ्याने ह्या घोड्याची अवघी पावशेर तांदूळ किंमत ठरविली. म्हणजे दुसऱ्या अर्थी मला राजरोसपणे नागविले म्हटलेच पाहिजे. बोधिसत्व म्हणाला, आता तू तर नागविलेला दिसतोच, तथापि मी सांगतो ती एक युक्ती करून पहा. सुदैवाने तिला यश आल्यास तुला पावशेर तांदूळ घेऊन घरी जाण्याचा प्रसंग येणार नाही. हा नवीन अधिकारी अत्यंत लोभी आहे असे मी ऐकतो. राजाला जरी तो प्रिय आहे तरी लोकांकडून लाच खाऊन त्यांच्या मालाच्या दामदुप्पट किंमत ठरवण्यास तो मागे पुढे पाहत नाही. त्याच्या कागाळ्या अद्यापि राजाच्या कानापर्यंत गेल्या नसल्यामुळे आणि लांगून चालनामध्ये पटाईत असल्यामुळे तो अद्यापि या अधिकाऱ्यावर टिकला आहे. तू त्याचपाशी जाऊन त्याला मोठे थोरले आमिष दाखव, पण तो म्हणेल की एक वार ठरवलेली किंमत पुन्हा ठरविता यायची नाही. तेव्हा तू त्याला ह्या पावशेर तांदूळाची किंमत ठरवण्यास सांग. मग तो काय करतो ते पाहू. बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे तो व्यापारी त्या नव्या अधिकाऱ्यापाशी गेला आणि त्याने त्याला मोठ्या बक्षिसाची लालूच दाखवून आपल्या पावशेर तांदूळाची किंमत ठरवण्यास सांगितली. तेव्हा तो अधिकारी म्हणाला, ह्या तांदूळाची किंमत राजेसाहेबांच्या हुकमा वाचून ठरविता येत नाही, परंतु तुम्ही त्यांची परवानगी मिळवली असता मी तुम्हाला खुश करून सोडेन. तेव्हा तो व्यापारी
राजाजवळ जाऊन राजाला म्हणाला, महाराज, एवढे अमोलिक तांदूळ आमच्या देशात मुळीच खपण्यासारखे नाहीत. या तांदूळाबद्दल 500 घोडे तर राहू द्याच, परंतु एखादा मेंढा किंवा बकरा देखील कोणी देणार नाही. तेव्हा ह्या तांदूळाची विक्री मला इथेच करणे भाग आहे. आपण याची किंमत ठरवून मला आमच्या देशात खपण्याजोगा दुसरा एखादा जिन्नस देण्याची मेहरबानी करावी. राजाने त्याची विनंती मान्य करून दुसऱ्या दिवशी दरबारात त्या तांदूळाची आपल्या नवीन अधिकाऱ्याकडून किंमत ठरविण्यात यावी असा हुकूम केला. 500 घोड्यांची पावशेर तांदूळ किंमत ठरविण्यात आली व पुन्हा त्या पावशेर भर तांदूळाची उद्या किंमत ठरविण्यात येणार आहे, ही दरबारी बातमी शहरात पसरण्यास उशीर लागला नाही. दुसऱ्या दिवशी नवा अधिकारी पावशेर तांदूळाची किंमत काय ठरवितो हे पाहण्यासाठी लोकांचे थवेच्या थवे राजदरबारी आले. बोधिसत्वही आपल्या काही मित्रांसहित तेथे आला. दरबार भरल्यावर ते तांदूळाचे गाठोडे खाली ठेवून तो व्यापारी राजाला म्हणाला, महाराज, आपल्या धान्याच्या कोष्टागारातून मिळालेले हे तांदूळ आहेत, याची यथायोग्य किंमत ठरविण्याची मेहरबानी व्हावी. राजाने त्या नव्या अधिकाऱ्याला त्याची किंमत ठरविण्यास सांगितले. तेव्हा तो गाठोडे हातात घेऊन म्हणाला, महाराज, हे तांदूळ 500 घोड्याच्या किमतीदाखल ह्या व्यापाऱ्याला देण्यात आले आहेत. तरी या तांदूळाची किंमत आसपासच्या गावांसहही वाराणसी नगरी होणार आहे. पावशेर तांदूळाची ठरवलेली किंमत पाहून जमलेल्या लोकसमूहात एकच आशा पिकला. कित्येक जण टाळ्या पिटून आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला असे मोठमोठ्याने ओरडू लागले. दुसरे कित्येक जण म्हणाले, आम्ही आमची राजधानी अमोलिक समजत होतो, परंतु तिची किंमत पावशेर तांदूळापेक्षा जास्त नाही हे आम्हाला आज समजले. वाहवा किंमत ठरविणारा. राजाला अतिशय लाज वाटली. त्याने तेथल्या तेथे त्या तोंडपोजा लोभी अधिकाऱ्याला अधिकारावरून दूर करून पुन्हा तो अधिकार बोधिसत्वाला दिला व बोधिसत्वाने ठरवलेली घोड्यांची योग्य किंमत त्या व्यापाऱ्याला देऊन त्याचे समाधान केले. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी अजित एकनाथ मुंतोडे व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर जातक कथा सादर करीत आहे. जनसामान्यापर्यंत बुद्धांची शिकवण पोहोचावी हाच निस्वार्थी उद्देश. इंटरनेटवर बौद्ध साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे, किंबहुना जातक कथा आपणास पाहायलासुद्धा मिळत नाहीत. त्या सहजगत्या ऐकायला मिळाव्यात व समाज जागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न. आशा करतो आपण भरभरून प्रतिसाद द्याल. जय भीम.